देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचतील। हा सगळा परिसर जर आपण पाहिला काटेवाडीचा, तर या परिसरानं केवळ आणि केवळ आजवर महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची भूमिका ही बजावलेली आहे। काका शरद पवार यांच्याकडून अजितदादांनी जे काही मोजके गुण घेतले आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा गुण म्हणजे कामात स्वतःला वाहून घेणं। मंत्रालयात अगदी 6:30च्या ठोक्याला पोहोचणं असू दे, पुण्यातल्या रस्त्यावर अचानकपणे भल्या पहाटे केलेली पाहणी असू दे, पाहणी केल्यानंतर न पटलेलं थेटपणे अधिकाऱ्यासमोर बोलणं असू दे, अगदी गेल्या 1-2 महिन्यातला जर आपण सगळा प्रकार पाहिला तर अजित पवार यांनी शासकीय इमारती ज्या आहेत, ज्या ठिकाणी डागडुजी सुरू आहे, कामकाज सुरू आहे, पुण्यात विशेषतः या इमारतींना अचानकपणे भेट दिलेली होती। काही ठिकाणी रंगाचे हात मारलेले होते, काही ठिकाणी रंगाचे हात मारलेले नव्हते। त्यावेळी तिथं असलेल्या अधिकाऱ्यांना मात्र अजित पवार यांनी माझ्या व्यस्त या सगळ्या शेड्यूलमधून मी येतो आणि उरलेला रंगाचा हात मारतो असं म्हणून झापलेलं होतं आपल्या स्टाईलनं। ही खरं तर दादांची काम करण्याची पद्धत होती आणि त्यामुळे दादांविषयी भीती तर होतीच, पण ती भीती आदरयुक्त होती। कृपा निश्चितच लागवी, ती आदरयुक्त भीती होती आणि त्यामुळेच हा जो जनसागर लोटलेला आहे दादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी, ते एक नितांत प्रेम आहे अजित पवार यांच्यावरचं। आणि हाच जो जनतेचा डोलारा आहे अजित पवार रोज सांभाळायचे आणि ते त्यांच्या कागदपत्रातून दिसायचं, त्यांचं काम बोलायचं ते त्या कागदपत्रातून। शेवटच्या क्षणी देखील त्या अपघात स्थळी आपल्याला तीच कागदपत्र सर्वत्र विखुरलेली पाहायला मिळाली। अगदी शेवटच्या क्षणी देखील त्यांचं काम बोललं हे ती कागदपत्र सांगत होते। आणि काम करणं हाच खरं तर श्वास ध्यास अजित पवार यांचा होता। ते स्वतः सुद्धा सांगायचे, मी कामाचाच माणूस आहे, शेवटच्या श्वासापर्यंत मी कामच करत राहीन असं अजित पवार बऱ्याचदा सांगायचे। अगदी 7च्या ठोक्याला मंत्रालयात हजर राहणं असू दे, कोणतीही कॅबिनेट जर आपण पाहिलं, राज्य मंत्रिमंडळाची बैठक, अजित पवार कधीही त्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला थेटपणे सामोरे गेले नाहीत। तर या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज नेमकं काय मांडलं जाणार आहे, काय पटलावर ठेवलं जाईल, काय चर्चा होईल याची पूर्वतयारी करण्यात आली। अजित पवार यांच्याकडून अभ्यास करायचे अजित पवार, प्रत्येक मसुद्याचं नीट वाचन करायचे आणि त्यानंतरच त्याविषयी बोलायचे। त्यामुळे एक अभ्यासू वृत्ती जी पवार घराण्याची मानली जाते, जो गुण शरद पवार यांच्याकडून अजित पवार यांनी घेतलेला होता, ती अभ्यासू वृत्ती अजित पवार यांच्यात वारंवार दिसायची, त्याची प्रचिती यायची। ती राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाची तयारी सुद्धा अजित पवार यांनी केलेली होती। आर्थिक नियोजनासंदर्भात नुकतीच कॅबिनेटच्या बैठकीनंतर त्यांनी आढावा सुद्धा घेतलेला होता आर्थिक नियोजनासंदर्भात, कारण फेब्रुवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे राज्याचं आणि त्यावेळी मात्र अजित पवार अर्थसंकल्प मांडणार होते। तो 12व्यांदा अजितदादांचा अर्थसंकल्प होता, कारण आजवर 11 वेळा राज्याचं अर्थनियोजन जर कोणी केलं असेल तर ते केवळ आणि केवळ अजित पवार यांनीच। आणि त्यामुळे कितीही टीका झाली तरी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्याकडून मात्र अर्थ खातं काढून घेतलेलं नव्हतं। अजितदादाच राज्याचा आर्थिक गाडा हाकायचे, बऱ्याचदा सांगायचे सुद्धा जाहीरपणे, तुम्ही कितीही मागा पण चाव्या तर माझ्याच हातात आहेत। त्यामुळे ही चावी जिथं हवी तिथं मात्र अजित पवार सुयोग्यपणे वापरायचे सुद्धा। कधीही महत्त्वाच्या कामांकरता एखादा निधी अडवून ठेवला असं कधीही झालं नाही। जिथं
खर्च करणं नितांत गरजेचं होतं तिथं अजित पवार यांनी मागे पुढे पाहिलं नाही. पण ज्यावेळी मात्र राज्यावर आर्थिक बोजा वाढत गेला त्यावेळी मात्र खर्चाला आळा कसा घालायचा यावर कसोशीनं कटाक्ष मात्र अजित पवार यांनी ठेवलेला होता. मंत्रिमंडळ बैठकीत एखादा निर्णय झाल्यानंतर त्याचं इतिवृत्त वाचणं असू दे किंवा निर्णयाचा पाठपुरावा करणं असू दे, अजित पवार हे नेहमीच त्याविषयी मात्र सजग असायचे. अनेक राजकारण्यांप्रमाणे नोकरशहा हे अजितदादांच्या बाबत कधीच वरचढ हे ठरू शकले नाहीत याकरता, कारण त्यांची प्रशासनावर उत्तम अशी पकड होती. ही दोन दृश्य आपण पाहतोय, विद्याप्रतिष्ठान आणि बारामतीचं विमानतळ इथली. कोणत्याही क्षणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारामतीच्या या विमानतळावर दाखल होतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.